हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत प्रत्येक वर्गाचे पेपर आपणाला ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये दिले जातात. हे पेपर आपण मोबाईलवर, टॅबवर, लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर सोडवू शकता. हे पेपर सोडवून झाल्यानंतर तपासायला कुणाकडे जाण्याची गरज नाही आहे. पेपर सोडवून झाल्यानंतर शेवटला सबमिट म्हणून बटन आहे. ते बटन दाबल्याबरोबर हा पेपर आपला सबमिट होतो. आपल्याला किती मार्क पडले हे समजतं. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कोणता प्रश्न चुकला, कोणता प्रश्न बरोबर आला, बरोबर येणारे प्रश्न हिरव्या कलरमध्ये येतात, चुकलेले प्रश्न लाल कलरमध्ये येतात. याचं कोणतं उत्तर नोंदवायला हवं होतं तेही त्या ठिकाणी येतं. या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक चुकलेला प्रश्न त्या ठिकाणी समजला जातो. आता प्रॉब्लेम राहतो तो चुकलेला प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायला हवा होता हे विद्यार्थ्याला समजून देणं. आणि हे समजून देण्यासाठी आपण ही व्हिडिओची मालिका तयार करत आहोत. या मालिकेमध्ये इयत्ता तिसरीचा पेपर क्रमांक 260 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचं प्रश्न टू प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं आपण सोल्युशन पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी पेपर नंबर 260 इंग्रजी बुद्धिमत्ता आहे. आणि या इंग्रजी बुद्धिमत्तेमध्ये पहिले प्रश्न 25 प्रश्न हे इंग्रजीचे असतात. आता पहा पहिला प्रश्न, which letter will you use in the blank space to make two meaningful words? या ठिकाणी कोणतं अक्षर भरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मी याच्यासाठी आपल्याला वाचन खूप असणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी वाचन जर आपलं असेल तर आपल्याला काही अडचण येणार नाही. पहा या ठिकाणचे शब्द पहा, CLOU काय, नंतर ONKEY. आता पर्याय पहा, बी वापरला तर CLOUB, एम वापरला तर CLOUB UM, डी वापरला तर CLOUD, टी वापरला तर CLOUT, उभा वापरले तर कोणता शब्द बनेल तर डॉंकी. पहा CLOUB, क्लाउड, क्लाउड म्हणजे ढग. आणि इथे DONKEY डॉंकी म्हणजे गाढव. या ठिकाणी कोणता अक्षर वापरला पाहिजे, बी, पर्याय क्रमांक 3. मग दोन्ही अर्थपूर्ण शब्द होतात. पुढील प्रश्न पहा, सिलेक्ट द वर्ड दॅट एंड विथ अ डिफरंट साऊंड. एंड विथ म्हणजे शेवट. खालील शब्दामध्ये कोणता शब्दाचा शेवट वेगळ्या ध्वनीने येतो. मेन एंड विथ एन, शेवट एन ने होतो म्हणजे न ने. टेन एंड विथ एल म्हणजे न ने. हे एंड विथ एल म्हणजे न ने. आणि बॉल एंड विथ एल म्हणजे ल ने शेवट होतो, त्यामुळे वेगळा निघेल. पर्याय क्रमांक 4 बॉल. विथ पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये एक विरामचिन्ह गाळलेलं आहे. कोणतं विरामचिन्ह यामध्ये वापरायला हवं होतं हे आपल्याला ओळखायचं. माय अंकल सिस्टर इज मीराबाई. माय अंकल सिस्टर म्हणजे माझ्या अंकलची सिस्टर इज मीराबाई. इथं कोणतं वापरलं पाहिजे तर या ठिकाणी ॲपॉस्ट्रोफी वापरलं पाहिजे. माय अंकल्स म्हणजे या ठिकाणी अंकल्स या ठिकाणी पाहिजे होतं अंकल्स सिस्टर, त्यामुळे त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रोफी एस पाहिजे होता. त्यामुळे त्या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार. पुढील प्रश्न, हाऊ विल यू रिक्वेस्ट युअर क्लासमेट वेन यू नीड अ पेन्सिल फ्रॉम हिम हर. तुमच्या वर्गाचे क्लासमेट आहे, मुलगा असेल तर मुलगी असेल, मुलगा असेल तर हिम म्हणा, मुलगी असेल तर हर म्हणा. आणि मग तिला तुमच्याकडनं वर्ग मित्राकडून मैत्रिणीकडून पेन्सिल हवी आहे तर तुम्ही त्याला विनंती कशी करा. हॅव यू अ पेन्सिल, आय वॉन्ट यू पेन्सिल, कॅन यू गिव्ह युअर पेन्सिल, प्लीज गिव्ह युअर पेन्सिल. आता विनंती करायची म्हटल्यानंतर प्लीज वापरलंच पाहिजे. त्यामुळे इथे कॅन यू गिव्ह युअर पेन्सिल. आता हॅव यू युअर पेन्सिल, तुला पेन्सिल हवी का. आय वॉन्ट युअर पेन्सिल, तुझी पेन्सिल मला दे. गिव्ह युअर, आय वॉन्ट मला तुझी पेन्सिल हवी आहे.
म्हणजे या ठिकाणी विनंती आहे का? नाही. आणि या ठिकाणी काय गिव्ह युअर पेन्सिल, तुझी पेन्सिल दे, म्हणजे एक प्रकारे ऑर्डर. आणि कॅन यू गिव्ह युअर पेन्सिल प्लीज, तुझी पेन्सिल मला देऊ शकते का किंवा देऊ शकतो का? तर पर्याय क्रमांक पी येणार. पुढे फाइंड द कॅपिटल लेटर फ्रॉम द गिव्हन शेप, खालील आकारातून इंग्रजी कॅपिटल अक्षर शोधायचे. कॅपिटल अक्षर कोणते? बी या ठिकाणी कोणता आहे? स्मॉल आहे. इथं काही इंग्रजी अक्षर नाही, इथे इंग्रजी अक्षर नाही. एन हा कॅपिटल आहे, त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढे, तुम्ही शाळेला उशिरा आला, वर्गामध्ये तास सुरू आहे आणि तुम्ही वर्गात जाण्यासाठी शिक्षकाची परवानगी कशी घ्या? तेव्हा काय म्हणा? सर कम इन, मे कम इन सर, नमस्ते सर, एक्सक्यूज मी, मे आय कम इन सर. एक्सक्यूज मी जेव्हा कोणाला एखाद्याला काय दुसरं काम करत असतो त्याला आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तेव्हा आपल्याला एक्सक्यूज मी म्हणावं गरजेचं असतं, की ज्यामुळे एक्सक्यूज मी म्हणजे इकडे कृपया लक्ष द्या. मी आय कम इन सर, मी आत येऊ शकतो का? या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही परवानगी घेण्यासाठी वापरली जाते. रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? ऑल दॅट डॉट डॉट इज नॉट गोल्ड. ऑल डॉट डॉट, ऑल दॅट डॉट डॉट इज नॉट गोल्ड. चमकतं ते सगळं सोनं नसतं. मग ऑल ग्लिटर, शाईन, वेट, काम. ऑल ग्लिटर्स, ग्लिटर, ऑल शाईन्स म्हणजे चमकतं ते सगळं सोनं नसतं. आपण म्हणतो चमक, सोनं चमक, सगळं चमकणारं सोनं आहे का? नाही. त्यामुळं ऑल शाईन आर नॉट गोल्ड. आता हे आपल्याला पुस्तकामध्ये या ठिकाणी मोठं असतात, म्हणी असतात, काही पाठांतरामध्ये असतात. काय आहे ही संख्या? 93. याला इंग्रजीमध्ये काय म्हणलं जातं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 93, 93, 39, 90, 90, 30, 93. पर्याय क्रमांक 4. मी स्पेलिंग फक्त वाचलं गरजेचे. विच इज द सेकंड डे इन अ वीक. मग आपल्याला वीकचे डे पार्ट पाहिजे. स्टार्ट होतो संडे पासून. फर्स्ट संडे असेल, सेकंड मंडे. सेकंड डे विचारला, सेकंड डे येणार आहे मंडे. संडे, मंडे, ट्यूसडे. आपल्याला इथं ट्यूसडे त्यांनी दिला, म्हणजे सोमवार, मंगळवार, सोमवारपासून काउंट केलंय. परंतु आपल्याकडे ओळख काउंट केलं जातं संडे पासून. फर्स्ट संडे म्हणतो रविवार, सोमवार. त्यामुळे या ठिकाणी सेकंड म्हणलं तर या ठिकाणी येणार पर्याय चुकलेला आहे आपल्याला, तो बदलूया. पर्याय क्रमांक 2 घेऊया, मंडे. ओके, मंडे दुसरा ए. ओके, पण आपण चेंज केलेलं आहे, पण काय अडचण नाही आहे. त्याला पुढील प्रश्न पहा. लॉंग या शब्दाचा विरुद्ध, लॉंग म्हणजे लांब, त्याच्या विरुद्ध आखूड. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? शॉर्ट, स्मॉल, ब्रॉड, स्मॉल. इथं शॉर्ट, लॉंगच्या विरुद्ध शॉर्ट. डबल पर्याय दिलाय स्मॉल. शॉर्ट, स्मॉल, ब्रॉड. काय दिला पाहिजे बरोबर पर्याय? लॉंगच्या विरुद्ध शॉर्ट, स्मॉल, लॉंग, स्टिक. लॉंगच्या विरुद्ध शॉर्ट असतं, स्मॉल नसतं. स्मॉल बिगच्या विरुद्ध स्मॉल असतं. ओके जे दिसतात तर काय? आपण म्हणतो ओके. ओके म्हणजे काय? ओकेचा अर्थ ऑल राईट. ओकेचा अर्थ काय असतो? ऑल राईट. ते थोडक्यामध्ये आपण काय म्हणतो? ओके. ओके म्हणजे ऑल राईट. चित्रातील फळाचं नाव काय? द्राक्ष आहे, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ऍपल म्हणजे सफरचंद, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. ग्रेपचं पहा, GRAPES डबल 2 वेळा लिहिलेला आहे. नाही तर स्पेलिंग वेगळा आहे, पण इथं ग्रेपचं GRAPES आणि इथे GARPES. किती बारकाईने बघणं गरजेचं आहे. 2 वेळा नाही दिलेलं. ग्रेप्स आहे पण इथे GRAPES ग्रेप आणि GARPES. या ठिकाणी स्पेलिंग वेगळे, तर उत्तर पर्याय क्रमांक 2. पेन्सिलला टोक करण्यासाठी काय करतात? पेन्सिल त्याला टोक करण्यासाठी काय करतो? स्लेट, बॉक्स, रुलर, शार्पनर. तर त्याच्यासाठी शार्पनर वापरतो आपण. स्लेट लिहिण्यासाठी वापरतो, बॉक्स ठेवण्यासाठी वापरतो, रुलर रेषा काढण्यासाठी वापरतो. तर पुढे काही शब्द गटातील वेगळा शब्द बाऊल.
आपण खाण्यासाठी घेतो तो काचेचा प्लॅस्टिकचा वगैरे असतो. पेन्सिल लिहिण्यासाठी वापरतो पेन्सिल. डिश जेवताना वापरतो डिश. स्पून म्हणजे चमचा, मी यातला वेगळा कोणता नाही. बाउल डिश स्पून जेवताना आपण घेतो. पेन्सिल काय जेवताना घेत नाही, तर वेगळा निघेल पेन्सिल. पुढे पहा, शाळेला सुट्टी कोणत्या दिवशी असते? त्या सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे भारतामध्ये सगळीकडे सुट्टी संडेला असते. पर्याय क्रमांक 4. आता हाफ डे मात्र सॅटरडेलाच असतो असं. काही ठिकाणी वेगळ्या दिवशी पण हाफ डे असतो, ज्या दिवशी त्या गावाचा बाजार असतो. या पद्धतीने पण असू शकतं. सगळीकडे असेल शनिवारी हाफ डे असेल असं सांगता येत नाही. सुट्टी मात्र रविवारीच असते. असं कुठलीही शाळा नाही तिथे संडेला सुट्टी नसते. आमच्याकडे वेगळी सुट्टी असते नसते. रस्त्यावरील अपघात पाहून कोणता वाक्य प्रयोग करावा? अपघात तुम्ही रस्त्याने चालाय, अपघात झाला एखादा तर काय? हाऊ सॅड, गुड मॉर्निंग, हाऊ ब्युटिफुल, डोंट वरी. एखादी घडली तर दुर्घटना आहे म्हणजे तिथे काय म्हणणार? हाऊ सॅड. ओके. शाळा या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द. शाळेशी संबंधित शब्द पेन, पेन्सिल, इरेजर, मदर. शाळेशी संबंधित कोण नाही आहे? मदर नाही. पेन, पेन्सिल, इरेजर शाळेशी संबंधित आहे. खाली वाक्यात तुम्ही विशेषण शोधा. मँगो इज स्वीट. मँगो नाव नाही, इतुकीचं रूप आहे, क्रियापद आहे, वर्ब आहे आणि स्वीट हे ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे मँगो बद्दल विशेष माहिती देणार त्याला विशेषण म्हणतात. त्यामुळे स्वीट हे विशेषण आहे. खालील वाक्यातील रिपब्लिक डे. रिपब्लिक डे आपण दरवर्षी साजरा करतो. आपले राष्ट्रीय सण 3 आहे महत्वाचे. ही एक आहे 26 जानेवारी, दुसरा 1 मे, 15 ऑगस्ट. 26 जानेवारी आहे तो प्रजासत्ताक दिन, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात रिपब्लिक डे. 1 मे महाराष्ट्र दिन, आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून 1 मे महाराष्ट्र दिन. आणि 15 ऑगस्ट त्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला म्हणून त्याला प्रजासत्ताक स्वतंत्र दिन, त्याला काय म्हणतात? इंडिपेंडन्स डे. म्हणून आपल्याला रिपब्लिक डे कधी करतो आपण? 26 जानेवारी. त्यामुळं उत्तर 26 आहे. 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस आहे, इंडिपेंडन्स डे आहे. 1 मेला महाराष्ट्र डे, 5 सप्टेंबरला टीचर डे. पुढे खालीलपैकी शाळेला सुट्टी कोणत्या दिवशी असते? तर शाळेला सुट्टी संडेला असते. पुढे बुल, बॉक्स, बॅग, बेल, बॅग या शब्दकोशातील प्रमाणे पहिला शब्द कोणता आहे? आता पहिला विचारलेला आपलं सगळं सोडवत बसायची गरज नाही आहे. मी हुशारपणाने ते करावं. बुल, बॉक्स, बॅग, बेल, बॅग. पहिला अक्षर पहा, बी, 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 बी. पहिल्या अक्षरावर नंबर लावता येईल का? कोणता क्रम लावता येणार नाही. दुसरा अक्षर घ्यावं लागेल. दुसरा अक्षर यू, ओ, ए, ई, ए. म्हणजे पहिला अक्षर ए बसला येणार. म्हणजे यामध्ये बॅग अगोदर येईल किंवा बॅट अगोदर. दुसरं, तिसरं, चौथं याच्यामध्ये ए, बी, सी, डी, ई हे 3 नंबरला येईल. कारण हे 1 नंबर 2 नंबर कोणता तर लागेल. त्यानंतर ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ 4 नंबरला येईल. 5 नंबरला यू. आता आपल्याला 1 नंबरला विचारून यातलं पाहावं लागेल 1 नंबरला कोणतं. तिसरं अक्षर काय? जी आहे. तिसरं अक्षर काय? टी आहे. मग याच्यात अगोदर काय? आता दोन्ही कॉमन बी ए, बी ए. इथे बी ए आहे, इथे बी ए. या बी ए, बी एवढा नंबर लावता येणार नाही. तिसऱ्या अक्षरावरून आपल्याला वर्णानुक्रमे लावावं लागेल. तिसरं अक्षर जी आहे, तिसरं अक्षर टी. ए बी सी डी मध्ये अगोदर काय येतं? ए बी सी डी ई एफ जी येतं. मग पहिल्या नंबरला जीचा बॅग येईल, 2 नंबरला बॅग. मात्र विचारले पहिल्या नंबरला कोणते? बॅग. चला पुढे सिंहाचे राहण्याचे ठिकाण. आता सिंह कुठे राहतो? गुहेमध्ये राहतो. मी त्याला काय म्हणतात? गुहेला काय म्हणतात? केव म्हणतात का केव म्हणतात? म्हणजे पाहिलं पाहिजे म्हणजे केव म्हणतात. गुहेला इंग्रजीमध्ये केव म्हणतात. पुढे खालीपैकी घराबाहेर खेळला जाणारा खेळ कोणता? घराबाहेर खेळणारा जरा म्हणजे मैदानावरती खेळला जाणारा. जे घरामध्ये खेळले जातात त्याला इनडोअर गेम म्हणतात. जे घराच्या बाहेर खेळले जातात त्याला आउटडोअर गेम म्हणतात. चेस घरामध्ये खेळतो म्हणजे इनडोअर गेम आहे.
स्नेक लॅडर म्हणजे आपण स्नेक लॅडर म्हणजे साप शिडी आपण म्हणतो. स्नेक म्हणजे साप आणि लॅडर म्हणजे शिडी. साप शिडी आपण घरामध्ये खेळतो म्हणजे इंडोर गेम आहे. कॅरम घरामध्ये खेळतो का बाहेर ग्राउंडवरती जाऊन कॅरम खेळत बसत नाही म्हणजे हा इंडोर गेम आहे. आणि फुटबॉल बाहेर मैदानावर जावं लागतं. घरामध्ये मम्मी काय आपल्याला फुटबॉल खेळून देणार नाही, सगळं घरात तोडून ठेवतात. या मैदाना म्हणजे घराच्या बाहेर खेळणारा म्हणजे आउटडोअर गेम आहे. त्या उत्तम पर्याय क्रमांक 4. वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह नाही. आय एम अ बॉय. आता याच्या ठिकाणी हे साधं वाक्य, याच्यामध्ये कोणतेही काय असं प्रश्न वगैरे नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हा आय एम अ बॉय हे साधं सिंपल वाक्य आहे, कोणता प्रश्न वगैरे नाही. त्यामुळे शेवटला आपल्याला पूर्ण विराम द्यावा लागेल म्हणजे फुल स्टॉप द्यावा लागेल. कॉमा सारखे असणारे शब्द आले तर कॉमा देतो, प्रश्न असेल तर क्वेश्चन मार्क देतो. कोणतंही कॅपिटल लेटर याच्यामध्ये येणार नाही. आय कॅपिटल आहेच ऑलरेडी, त्यामुळे कोणतं कॅपिटल येणार नाही. चला पुढे, तुमच्या मित्राला परीक्षेला जाताना कोणता संदेश पाठवा. तुमचा मित्र परीक्षेला चाललाय तेव्हा तुम्ही काय म्हणायला पाहिजे त्याला, ऑल द बेस्ट, जे तुला परीक्षेला खूप शुभेच्छा आहे. हॅपी बर्थडे वाढदिवसाला देतो. कीप क्वाईट, वर्गामध्ये टीचर आपल्याला म्हणतात कीप क्वाईट, शांत बसा. कॉंग्रॅच्युलेशन, निकाल लागल्यानंतर आपल्या मित्राचा नंबर आला मग त्याला कशाची नंबर येऊ द्या, कॉंग्रॅच्युलेशन. त्यामुळे उत्तर काय, ऑल द बेस्ट म्हणणार. आता बुद्धिमत्तेचे 75 प्रश्नांपैकी 25 प्रश्न इंग्रजीचे झाले, 50 प्रश्न बुद्धिमत्तेचे असतात. वरील अक्षर माहिती के व ओ मधोमध असणं कोणते अक्षर आहे, के आणि ओच्या मधोमध कोणते आहे. मी तर कोण दिले आहे, के एल एम एन ओ मधोमध कोणतं येणार आहे, इकडे 2 सोडले इकडे 2 सोडले मधोमध येणार आहे यम. पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न, अक्षर मालिकेतील खालीलपैकी चुकीची जोडी. आता याच्या जोड्या कशा केल्या पहा बरं. ए बी, एफ जी, पी आर, के एफ. हे बघा बरं एबीसीडी मध्ये ए बी, ए झाला की बी येते. सी डी ई एफ जी, एफ नंतर जी येतो. ओ पी क्यू आर, ओ पी क्यू आर म्हणजे इथं काय येतं पहा, पी क्यू आर म्हणजे पी क्यू पाहिजे म्हणजे ओळीला ए बी एफ जी. आता के ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल हे बरोबर आहे. एच्या नंतर लगेच बी येतो, एफ च्या नंतर जी येतो, के च्या नंतर एल येतो, इथं पी च्या नंतर क्यू पाहिजे होता म्हणजे चुकीची जोडी येणार आहे पी आर. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. फळा, बंदूक, खडू, डस्टर. मी शाळेमध्ये वापरलं नाही. फळा, खडू, डस्टर शाळेत वापरलं जातं. शाळेत बंदूक बरोबर. सर जेव्हा कोण आली बंदूक घेऊन तर काय होईल, पळता होईल. कोण असतं, कुणाकडे असते बंदूक, सैनिकाकडे. कुठं असतो तो, बाँड्रीवर, सीमेवर तिथं उभा राहून आपलं रक्षण करतो. खाली प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. काय दिले हो, एक बाण आहे आणि या बाणाच्या मागे गोल आहे. पहिल्या आकृतीत असं दिलंय, दुसऱ्या आकृतीमध्ये हा बाण उलटा दिलेला आहे, मागे गोल आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये आडवा दिलेला आहे, मागे गोल आहे. चौथ्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, मागे गोल आहे का, ते चौकोन आहे. वेगळा कोणता निघेल, पर्याय क्रमांक 4. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 15, 35, 45, 16. आता या सगळ्या संख्या कशा आहेत पहा, 15, 35, 45 आणि 16. आता वर्ग संख्या म्हटलं तर वर्ग संख्या वाजा 1 म्हटलं तर 4चा वर्ग वाजा 1 15, 16 वाजा 1 15, 6चा वर्ग 36 वाजा 1 35. मग इथं आहे का तसं, 7चा वर्ग 49 वाजा 1 38 पाहिजे होतं. तो इथं 5चा वर्ग 4चा वर्ग 16 वाजा 1 15 पाहिजे. म्हणजे इथं तसं मी इथं काय संबंध जोडता येईल, सम विषम म्हटलं तर ही सम विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, ही सम आहे. म्हणजे सम आहे म्हणून काढता येईल. दुसरा काय संबंध जोडता येईल, 5 ने निश्चित भाग जाणारे संख्या, 5 ने विशेष भाग. 5 ने 15ला निश्चित भाग 5 ने 15, 5 ने 35ला जाते 5 35,
5 ने 5 वेळा जाते, 5 नाही 5 16ला काही 5 ने भाग जात नाही, तर उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे अक्षरमाला दिलेली, यावरील अक्षरमालेत ए आणि जे च्या दरम्यान किती अक्षर आहे? इथं ए आणि ज दिलेला आहे. आपण बघूया ए आणि जे च्या दरम्यान इथं काय केलं पाहिजे, ABCDE या ठिकाणी आपल्याला अंतर दिलं पाहिजे होतं, FGHI जे बोललो UVWXYZ पण दिलेला आहे. झेड आपल्याला समजा नसतो. ओके, ए ते जे पाहू बरं आपण किती, ए ते जे मध्ये येणारे याच्या दरम्यान विचारले, ए आणि जे धरायचं नाही, याच्या दरम्यान आले तर BCDEFGHIJ. ए आणि जे च्या दरम्यान मतलब ए लाही धरायचा नाही, जे लाही धरायचं नाही. याच्यामध्ये किती अक्षर आहेत माझा? 1 2 3 4 5 6 7 8. उत्तर काय ना 8 आहे का पर्यायामध्ये? 9 दिलेला आहे. काय चुकते आपल्याला इथं? ए ते जे च्या दरम्यान एक तर 8 पर्याय केला पाहिजे, किंवा जे म्हणलेले तिथं बदललं पाहिजे. हो, आपण इथं ए 9 उत्तर घ्यायचं म्हणजे तर कोणतं घेते? त्याच्यानंतर के. ए आणि के च्या दरम्यान किती अक्षर आहेत म्हणलं की मग उत्तर 9 येईल. ती दुरुस्ती करू. चला इथं जे आहे, ज आहे, तिथं के. ए आणि के च्या दरम्यान आता किती अक्षर आहेत? इथं जे आपल्याला इथं खाली घ्यावं लागेल आणि या ठिकाणी के. ए ते के च्या दरम्यान या जे काढून टाकावं लागेल. ए ते के च्या दरम्यान किती आले अक्षर? 1 2 3 4 5 6 7 8 9. उत्तर पर्याय क्रमांक 3. ओके, तर आपले प्रश्न अक्षरमाले डावीकडून 15 आले व उजवीकडून तिसरे अक्षर घेतले तर कोणता शब्द तयार होतो? डावा हात कोणता? आपला डावा हात तो डावा, आपला उजवा हात तो उजवा. काढून गेले त्यांनी डावीकडून किती आहे अक्षर? सॉरी, आपला डावा आहे तो डावा, मी तो उजवा हात आपल्याला आहे. ओके, उजवा हात आहे तो उजवा, डावा हात आहे तो डावा. त्यांनी काय केलं? डावीकडून जे डावीकडून किती? डावीकडून 15. डावीकडून 15 कोणतं येईल आपल्याला अक्षर? पहा, ही झेडची घेऊ नका, कारण एक तर झेड पासून पूर्ण दिले आहे. ही झेडची काढून टाक, झेड मधला काढून टाक. ओके, हा, डावीकडून ते किती बोललेले आहे? 5 10 15. 15वा काय येईल? डावीकडून 15वा ओ, उजवीकडून तिसरा डब्ल्यू. 15वा उत्तर ही पण विचार 15वा आणि उजवीकडून तिसरं काय होईल? ओ डब्ल्यू. तिसरं ओ एक्स. झेड घेतलं तर ओ एक्स येईल. काय त्यांनी केलं? तर ओ एक्स दिले. ओ डब्ल्यू करून तिथं आपण काय अडचण नाही. तर ABCD आपल्याला कुठेच अभ्यासात नसते, संपूर्ण अभ्यासात नाही असं आपण समजू. ओके, ओ डब्ल्यू दुरुस्ती करू. चला, ABCD संपूर्ण दिले असेल तर मग आपल्याला तिथं वापरता येईल. चला पुढे प्रश्न पहा. खालील गटात न बसणारे लांडगा, वाघ, मोर, हत्ती हे जंगली प्राणी आहेत. लांडगा, वाघ, हत्ती. मोर काय? पक्षी. मोर हा प्राणी नाही, तो पक्षी आहे, तो अंडे देतो. लांडगा, वाघ, हत्ती पिल्ल देतात. म्हणजे हे अंड जे आहे, मोर अंड जे आहे, आणि हे जराई. जराई म्हणजे पिल्ल देणार, त्यामुळे वेगळा निघेल मोर. खाली आकृतीमध्ये वेगळे आकृती ओळखा. काय वेगळं आहे याच्यामध्ये पहा. या ठिकाणी रेषा दिलेल्या आहेत, या रेषा पहा बारकाईनं. आपण जरा मोठा प्रश्न करूया. आता प्रश्न जरा रेषा दिसतील, रेषा दिसताना थोडीशा अडचण येत आहे. या चौकोनामध्ये रेषा बारकाईने पाहावं लागते, थोडासा आहे वाटतं इथं पहा.
चौकोन आहे, चौकोन आहे, चौकोन आहे, वेगळा त्रिकोण आहे, वेगळं काढू शकतो पर्याय क्रमांक 1. तर हे काय का काढलं, रेषा वगैरे नाही काढलं. चौकोनात रेषा आहे, चौकोनात रेषा आहे, चौकोनात रेषा, इथं काय त्रिकोण आहे म्हणून वेगळं. त्याला पुढे प्रश्न पहा, वेगळे पद ओळखा. शिंपी, सोनार, कासार, लोकर हे 12 बलुतेदार. 12 बलुतेदार म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं, गावामधले सगळे व्यवहार गावामध्ये पूर्ण होते. गावामध्ये लागणाऱ्या वस्तू गावामध्ये मिळत, त्यासाठी शिंपी असायचा. गावातल्या लोकांचे कपडे शिवण्याचं काम हा शिंपी करायचा. पूर्वीच्या काळी पैसे नव्हते, त्याला धान्य दिलं जायचं. शेतामध्ये शेतकऱ्यांनी धान्य पेटवलं की शेतकऱ्याला ठराविक धान्य दिलं जायचं, त्या बदल्यात शिंप्याने वर्षभर त्याची कपडे शिवले. सोनार काय करायचा, सोन्याचे दागिने तयार करण्याचं काम, याला 12 बलुतेदार. कासार बांगड्या भरण्याचं काम करायचं. माळी फुलं देण्याचं काम करायचं. कुंभार मातीच्या वस्तू देण्याचं काम करायचं. जे नावी केस कापण्याचं काम करायचं. म्हणजे प्रत्येक हे 12 बलुतेदार प्रत्येक गावात असायचे आणि ते गावाला मदत करायचे. त्या बदल्यात त्यांना गावातले शेतकरी त्यांना सीझन झाला, धान्य झाले की त्यांना धान्य द्यायचे. इथं नोकर हा काय 12 बलुतेदारामध्ये नाही. पुढे दिलेल्या गटाशी जोडणारे 121, 144, 100 या संख्या बघितल्या आपल्या लक्षात येईल. या कसल्या संख्या आहे, 121 वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे, 11चा वर्ग. 144 12चा वर्ग आहे. 100 10चा वर्ग आहे. इथं वर्ग संख्या पाहिजे. यातली वर्ग संख्या कोणती, 29 वर्ग आहे का नाही, 37 आहे का नाही, 81 वर्ग आहे, 9चा वर्ग. उत्तर पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत 2 बरोबर 6, 2 बरोबर 6, 4 बरोबर 12, तर 6 बरोबर काय इथे संबंध जोडता येईल का आपण. 2च्या नंतर 3 येतात, 2 गुणिले 3 केलं तर 6 येते, मी जुळवायचं. 4च्या नंतर 5 येतात, 4 गुणिले 5 4 20 येतं नाही, इथे 4 त्रिक 12 म्हणजे काय होतंय, प्रत्येक संख्येची तिप्पट होते. 2ची किंमत 2ची तिप्पट 6, 4ची किंमत 4ची तिप्पट 12 म्हणजे 6ची तिप्पट काय उत्तर पाहिजे, 6 त्रिक 18 आहे का पर्यायामध्ये. 6 त्रिक 18 आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे गटात न बसणारे पद ओळखा. 37, 23, 21, 7 पहा इथे संख्या पहा बारकाईने, कसल्या संख्या आहे, 37, 23, 7 या मूळ संख्या आहे. 37, 23, 7 या मूळ संख्या आहे. 21 मूळ संख्या नाही, कारण ती संयुक्त संख्या आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 21, कारण ती मूळ संख्या नाही, मूळ संख्येचा गट आहे. गटात न बसणारे पद अग्नी, अनल, आग, अमर हे सगळे विस्तवचे समानार्थी शब्द आहेत. विस्तव म्हणजे आग, विस्तव म्हणजे अग्नी, विस्तव म्हणजे अनल. अनिल नाही, अनिल म्हणजे वार असतं, अनल म्हणजे विस्तव, आग म्हणजे विस्तव, अग्नी म्हणजे विस्तव, अमर म्हणजे विस्तव नाही. पर्याय क्रमांक 4. गटात न बसणारे 36, 81, 44 आणि 49 पाय संख्या बघितल्या क्लिक झालं पाहिजे. 36 म्हणजे 6चा वर्ग आहे, 81 म्हणजे 9चा वर्ग आहे, 49 म्हणजे 7चा वर्ग आहे. ही संख्या वर्ग संख्या नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 44. पुढे काय, गटात न बसणारी आकृती. आता इथे गटात न बसणारी आकृती मोठी करून पाहू म्हणजे तुमच्या ती लक्षात येईल. पहा या ठिकाणी पहा, हे जर फिरतायत असे जर म्हणतात तर आपल्याला थोडं तिथे अडचण येते. तर या ठिकाणी सगळे आकार सारखे दिसत आहेत तुमच्या मताने. आता बाबा या ठिकाणी जो असा सिंगल बाण निघाला, सिंगल बाण आकृती कशी फिरते आपण बघू बघा. या ज्या बाणावरून आकृती कशी फिरते ते कळतं. या बाणावरून ही आकृती या बाजूने फिरते, ही आकृती या बाजूने फिरते
म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरते. ही आकृती अशी फिरते, ज्या बाण इकडे बाजूला दाखवून घड्याळाच्या विरुद्ध फिरते. या ठिकाणी या बाणावर हा बाण असा फिरतो म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध फिरते. ही देखील आकृती घड्याळाच्या विरुद्ध फिरते. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत नाही, घड्याळाच्या दिशेने फिरते. तुम्ही पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे उत्तर. का दिलेले पर्याय क्रमांक 3? काय त्याच्यामध्ये त्या बाजूला एक छोटा बाण दिला, त्या बाजूला जाते, बाजूला जाते. त्या बाजूला छोटा बाण दिला, त्या बाजूला ते जात नाही. त्या बाजूला छोटा बाण दिला, त्या बाजूला जाते. म्हणजे या ठिकाणी थोडंसं पहा, आपण एक पाहण्याची दिशा पाहिली. आता इथं त्यांचं काय म्हणणं आहे पहा, यू सारखा आकार आहे ना, यू सारखा आकार, त्याच्या बाण तिथे एक छोटासा बाण, तो छोटा बाण आणि तो बाहेर चिकटलेला बाण, हे दोन्ही एकाच दिशेला. ओके, इथं दोन्ही बाण पहा एकाच दिशेला. आता इथे मी छोटा जो हे आकार आहे त्याच्यामधला बाण पहा, बारीक करतो इथे, जरा लक्षात घे. थोडेसे असे प्रश्न असतात विचार करायला वगैरे. पहा, ही जी वाटी आहे, या वाटीच्या इथे एक छोटासा बाण निघाला, बारकी रेषा, खूप मोठी रेषा. हा जाणारा बाण आणि हा जाणारा बाण, हे दोन्ही बाण एकाच दिशेला जातात. दुसऱ्या आकृतीमध्ये पण वाटी पहा, वाटी. आता एक बाण जोडलेला आहे छोटा, तो या ठिकाणी जोडलेला, हा बाण, आणि खाली जो जोडलेला बाण आहे हा बाण, दोन्ही एकाच दिशेला जातात. ओके, इथं दाखवलं तुम्हाला एक छोटा बाण आणि जो वाटेला जोडलेला बाण एकाच दिशेला जातात. इथे छोटा बाण आणि खालचा बाण एकाच दिशेला जातात. दुसऱ्या आकृतीमध्ये, तिसऱ्या आकृतीमध्ये पण वाटी अशी दिली नाही ना, वाटीचं त्याचं नाही काय आपल्याला, वाटेला बाण जोडलेला कुठे आहे या ठिकाणी, तो पाहतो. आणि नंतर खाली एक बाण जोडलेला म्हणजे तो इकडे जोडलेला असणार आहे. आता हा बाण कुणीकडे जातोय पहा बरोबर, हा बाण इकडे जातो, एकाच दिशेला जात नाही. इथे पाहिलं तुम्ही बाण, हा बाण आणि हा बाण एकाच दिशेला जातोय, हा बाण आणि हा बाण एकाच दिशेला जातो, हा बाण आणि हा बाण एकाच दिशेला जायला, म्हणजे तो या ठिकाणी असा पाहिजे होता, इकडे असं पाहिजे आहे का नाही. चौथ्या याच्यामध्ये आकृतीमध्ये काय पहा बरं, तिथेही या ठिकाणी वाटते, त्याला जोडलेली पहा हा बाण आणि इथे जोडलेला हा बाण, हा एकाच दिशेला. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर 1. आता पहा, थोडासा वेगळा विचार केला तरी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी या केवळ बाणावर पाहिजे, या बाणावर फिरण्याची दिशा कोणती, घड्याळाच्या दिशेला. या ठिकाणी वाटीला जोडलेला बाण, हा बाण घड्याळाच्या दिशेने फिरतो. आता इथे हा बाण पाहिला वाटीला जोडलेला, हा घड्याळाच्या विरुद्ध आहे, हाही घड्याळाच्या विरुद्ध आहे. हा बाण पाहिला तर याची फिरण्याची दिशा घड्याळाच्या विरुद्ध. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 असं निघेल. म्हणजे संदिग्ध काही प्रश्न असतात, इथं पर्याय क्रमांक 3 सांगितले, तेही तुम्हाला समजून गेलं. ओके, 42 प्रश्न पहा, एका संख्या मालिकेतील प्रश्नचिन्ह झाले 18, 23, 33, 48, 68, 93. हे प्रश्न काय केलं पाहिजे इथं, हे कुठल्या पाड्याचे नाही, यातला फरक आहे. 18 आणि 23 म्हणजे 18 आणि 5 23, 23 आणि 10 33, 33 आणि 15 48, 48 आणि 20 68, 68 आणि 25 93. इथं कितीचा फरक पाहिजे, 5 10 15 20 25 म्हणजे 30. 93 अधिक 130 130. उत्तर काय येणार आहे 123. पर्याय क्रमांक 2. पुढे बाद चिन्हांची मालिका दिली, जो गट आहे तो गट एकाखाली एक लिहिला तर लगेच लक्षात येतो. बेरीज, वजाबाकी आणि 2 वेळा त्रिकोण, असा 4 चिन्हांचा गट आहे. आता दुसरा गट काय दिलाय, त्रिकोण, बेरीज, वजाबाकी 1. तिसरा गट काय दिलाय, 2 त्रिकोण, 2 त्रिकोण अधिक वजा. आता काय होते पहिल्यांदा दुसरा काय बदल झाला का, की शेवटचा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण 1 नंबर आहे, बाकीचं पुढे सांग.
त्रिकोण नंतर अधिक वजा त्रिकोण, अधिक वजा त्रिकोण. पुन्हा शेवटचा त्रिकोण आहे तो या ठिकाणी घेतला. पण बाकीचं पुढे सारलं त्रिकोण अधिक वजा, त्रिकोण अधिक वजा. आता काय करावं लागेल, शेवटचा वजाचं चिन्ह अगोदर घ्यावं लागेल वजा, आणि मग हे बाकीचं पुढे सरकेल. त्रिकोण त्रिकोण अधिक वजा, त्रिकोण त्रिकोण अधिक कोणत्या पर्यायामध्ये, वजा त्रिकोण त्रिकोण अधिक दिले उत्तर दिले. पर्याय क्रमांक 1 वजा अधिक त्रिकोण त्रिकोण, वजा अधिक त्रिकोण त्रिकोण नाही बसला. हा प्रश्न आपल्याला बदलावा. काय होते पाहून एकदा. शेवटचा त्रिकोण घेतला अधिक वजा त्रिकोण, शेवटचा घेतला त्रिकोण अधिक वजा, हे जसं तसं हे जसं तसं आलेलं आहे खाली इथे. इथे तो त्रिकोण इथे घेतला, पहिला अधिक बरोबर जसं तसं आलं, शेवटचा अधिक घेतलं आपल्याला बरोबर आहे. वजा त्रिकोण त्रिकोण अधिक असा पाहिजे पर्याय. पर्यायामध्ये कोणत्या दिलेलं नाही. प्रश्नामध्ये पर्याय कट पद्धत वापरा. 3 वेळा त्रिकोण पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय तो येणार नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये नवीन फुल आले हे घेऊन चालणार नाही. आता याच्यामध्ये आणि पहिला आणि दुसरा याच्यामध्ये फक्त आपल्याला बघावं लागेल. थोडंसं तिथं संपूर्ण आहे, त्यामुळे याच्यामध्ये पर्याय कट पद्धत वापरून देखील आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही. पुढील प्रश्न, हा प्रश्न क्रमांक 43 आहे. दृष्टीला आपण घेऊन हा संपूर्ण प्रश्न बदलेल. तिथं नवीन दुसरा सोपा प्रश्न तुम्हाला देईल जे व्हिडिओमध्ये नसेल. आता पर्याय चला पुढे 44 प्रश्न पहा. खालील आकृतीची पाण्यातील प्रतिमा शोधा. तर पाण्याची प्रतिमा तुम्हाला सांगितलं की काढत बसायचं नाही, फक्त आपल्याला पर्याय कट पद्धत वापरायची. प्रश्न आहे इथं खाली पाणी असतं. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणचं खालचं इथलं पाहिलं सगळंच पाहिजे नाही. हे पाण्यामध्ये घेतलं तर हा ही तिरकी रेषा काय येणार आहे, या ठिकाणी तिरकी रेषा हा गोल या याच्यावर पर्याय कट करा. एवढी याच्यावर पर्याय कट करा. कोणत्या पर्यायामध्ये आहे, पहिला आणि तिसरा पर्याय पडतो. राहिला कोणता, दुसरा आणि चौथा. आता इथं फरक आहे. त्रिकोण आतमध्ये गेला, इथं त्रिकोणचं टोक बाहेर, आपल्याला इथं त्रिकोणचं टोक काय बाहेर, जिथे कुठे येणार बाहेर. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. ओके. आता हे बाकीचं पाहिलं, बाकीचं पाहिलं तरी काय अडचण नाही. या ठिकाणी हा त्रिकोण आहे इथपर्यंत आहे, हा इकडे त्रिकोण आहे. जिथे पाण्यामध्ये केलं तरी हे या पद्धतीने येणार आहे. ही आडवी रेषा आहे, इथे आडवी रेषा येणार आहे. वरचा हा त्रिकोण आतून असं बाहेर येणार आहे, इथे त्रिकोण असं आतून बाहेर. केवळ या त्रिकोणावरनं पाहिलं असतं तरी पर्याय कट करता आलं असतं. केवळ एवढा त्रिकोण की पाण्यामध्ये हा त्रिकोण जो आहे, हा तिरका त्रिकोण आहे, तो पाण्यामध्ये या पद्धतीने तिरका होईल. कोणत्या पर्याय खाली त्रिकोण या पद्धतीने आहे, तो फक्त तो पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्याला पुढे गटाशी जुळणारी आकृती ओळखा. 2 4 8 16 2 ची दुप्पट झाली, 4 4 ची दुप्पट 8 8 ची दुप्पट 16 16 ची दुप्पट 32. म्हणजे प्रत्येकाची काय होत गेलेली, दुप्पट होत गेलेली आहे. 16 ची दुप्पट 32. पुढे पहा, अ पासून ब पर्यंत जाताना किती वेळातून पूर्व दिशेकडे असेल. पाहता येतं दिशा दिलेली नसेल तर वरची दिशा उत्तर असते, काही दिशा दक्षिण असते, इकडे असते ती पूर्व असते, आणि डावीकडे असते ती पश्चिम असते. नसेल दिशा चक्र आपलं पाहिजे पाठ. आदन पवा येतो आग्नेय. आता इथं गरजेचे नाही उपदिशा. आदन नैऋत्य पवा वायव्य उई ईशान्य. ओके. आपल्याला इथे आकृती काढूया आपण. तिरके गेलेले आहे, खाली आलेले आहे. या ठिकाणी क आहे, या ठिकाणी क आहे. आपल्याला कोणी अ पासून ब पर्यंत जायचं, म्हणजे दिशा जाण्याची ही आपली दिशा.
कुणीकडे तोंड आहे उत्तरेला नाही, ईशान्येला आहे. पूर्व दिशा धरताना आपल्याला सरळ रेषेमध्ये धरायची असते. मग पूर्वेकडे तोंड म्हणजे कुणीकडे पाहिजे, इकडे तोंड पाहिजे. इकडे बाण किती वेळा येईल जातात. आता इकडे कुणीकडे झालं तोंड, हे आता ईशान्येला झालं होतं, आता कुणीकडे झालं दक्षिणेला, हे कुणीकडे झालं पूर्वेला, इथे एकदा होईल. आता तोंड कुणीकडे झालं उत्तरेला, आता तोंड कुणीकडे झालं पूर्वेला, इथे 2 वेळा झालं. इथे तोंड कुणीकडे झालं दक्षिणेला, या ठिकाणी कोण कुणीकडे झालं पूर्वेला. आता या ठिकाणचं हे तोंड आहे, हे सरळ रेषे, हे तिरक आहे म्हणजे इकडे आग्नेयेला झालं. आता इथे तोंड कुणीकडे झालं पूर्वेला, इथे पूर्वेला झालं. आता इथे तोंड कुणीकडे झालं दक्षिणेला, आग्नेयेला नाही दक्षिणेला. आता तोंड कुणीकडे झालं पश्चिमेला. आता हे तोंड कुणीकडे झालं वायव्येला. आता तोंड कुणीकडे झालं पश्चिमेला, इथे दक्षिणेला, या ठिकाणी पश्चिमेला, या ठिकाणी उत्तरेला, या ठिकाणी पश्चिमेला, या ठिकाणी दक्षिणेला, या ठिकाणी पश्चिम. पूर्वेकडे तोंड किती वेळा झालं, इकडे बाण असणार, असं बाण पाहायचा फक्त, या पद्धतीचा बाण फक्त इथे आहे. 1 2 3 4 4 वेळा तोंड पूर्वेला होत आहे. तर 5 वेळा म्हटलंय, 1 2 3 4 4च वेळा होत आहे. आम्ही तो उत्तर बदलूया आपण, पर्याय क्रमांक 3 येईल, पर्याय क्रमांक 3 4 वेळा. चला पुढे प्रश्न सोबतच्या आकृतीनुसार ते झालेला आहे. पुढचा प्रश्न आकृत्यांची मालिका दिलेली, सर्व गोष्टी एका वेळेस पाहिजे आहे, पण एका एका गोष्टी लक्ष केंद्रित करायचं, त्याच्यावर पर्याय कट करायचा. सगळीकडे हात चौकोन असणार, एका गोष्टी लक्ष केंद्रित करा, गोल आकृती. पहिल्या आकृतीत या ठिकाणी गोल म्हणजे डाव्या बाजूला वर, दुसऱ्या आकृतीत उजव्या बाजूला वर, तिसऱ्या आकृतीत उजव्या बाजूला खाली, चौथ्या आकृतीत कुठे, चौथ्या आकृतीत कुठे डाव्या बाजूला खाली. त्याच्यावर पर्याय कट करा. पहिला आकृती इथे आहे, दुसऱ्या आकृतीत तो या ठिकाणी गेला गोल, तिसऱ्या आकृती या ठिकाणी गेला गोल, चौथ्या आकृती या ठिकाणी. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल, पहिला चौथा, या ठिकाणी गोल पाहिजे, दुसऱ्या तिसऱ्या मध्ये आहे. आता या दुसऱ्या फरक आहे स्टारची जागा. आता स्टार शोधूया, स्टार फक्त पाहूया आपण. ओके, पहिल्या आकृती स्टार कुठे आहे, या ठिकाणी. दुसऱ्या आकृतीत कुठे गेला तो स्टार, या ठिकाणी गेला. म्हणजे कसा फिरतोय तो, या दिशेने, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने स्टार कुठे गोल घड्याळाच्या दिशेने फिरत गेला. आता स्टार दुसऱ्या आकृती, तिसऱ्या आकृती या ठिकाणी असेल, तर चौथ्या आकृती या ठिकाणी येणार. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल, 3 नंबरचा पर्याय कट. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ओके, चला पुढील गटाची जुळणारी संख्या उभा 2 4 3 6. काय संबंध आहे पायाच्यामध्ये, 2 4 3 6 4 8. काय होते पहा, पहिली संख्या 2 3 4 म्हणजे काय असणार 5. इथे काय झालं, 2 ची दुप्पट, 3 ची दुप्पट, 4 ची दुप्पट, म्हणजे 5 ची दुप्पट 10. उत्तर काय आहे 5 10. पर्याय आहे का, नाही. 5 15 10 20, 10 15 नाही, दुप्पट पाहिजे आपल्याला. 5 10 लाईन काय करायचं, म्हणायचं टीचरांना सर इथं चुकले, बघायचं पर्याय करून की दुसरा दुप्पट कोणता आहे, तर 6 12. 6 ची दुप्पट 12. 5 10 नाही, पण 6 12 7 14 हा आहे का पहा. पुढील प्रश्न, खालील पदामधील सहसंबंध ओळखा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय, महाराष्ट्र मुंबई. काय महाराष्ट्र मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई. भारताची राजधानी कोणती, भारताची राजधानी दिल्ली. पुढे पहा सहसंबंध ओळखा. आता इथे पहिलं मोकळं दिले, आता मग तिसरं आणि चौथं दिले, मग तिसऱ्या चौथ्यामध्ये काय संबंध होईल पहा बरं. या ठिकाणी काय फरक आहे तो समजून. इथं पहिल्यांदा इथे बाहेर अशी रेष निघाली. आता इथं काय झालं, इथे इथे पण रेष आली, इथे रेष, म्हणजे याचा याच्याशी काय संबंध झाला,
एक होती ती वरती पण गेली. आता या ठिकाणी म्हणजे एकूण रेषा किती मोजल्या तर आता इथं असतानाच आहे पहा, इथे मोकळी जागा दिलेली आणि या ठिकाणी त्रिकोणाला इथे खाली पण दिली वर पण दिली. आता इथं काय झालं, याच्यावर हे पाहिजे उलट पाहिजे आपण. इथे काय झालं, वरची एक रेष कमी झाली, इथे काय होईल, वरची रेष कमी होईल म्हणजे काय होणार आहे, फक्त खालची रेष येईल. या पद्धतीने आहे का पर्यायामध्ये पार बरं. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे उत्तर, पर्याय क्रमांक 3. तुमचा वर्ग मित्रास सुंदर अक्षरासाठी शिक्षकांनी कौतुक केलं. खूप चांगलं अक्षर काढलं म्हणून पहा, लगेच ते घेतलं दाखवलं, पहा कसं मोठ्यासारखं टपोर अक्षर आहे, तुम्ही पण काढा. मग तुम्ही काय करा, तुम्हाला मित्राचा राग येईल, खूप सुंदर काढलं आम्हाला बोलून ऐकावं लागेल. कराल का असं नाही. तुमच्या मित्राचा तुम्हाला अभिमान वाटेल, काय छान माझ्या मित्राने पहा हस्ताक्षर केला, सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं शिक्षकांनी कौतुक केलं, माझा मित्र आहे तो. बरोबर आहे, मित्राप्रमाणे सुद्धा हस्ताक्षर सुधारता निश्चय करा, हे पण बरोबर आहे. जो तो शिक्षकांचा राग येईल, मला शाबासकी दिली नाही, मित्राला दिली मी, याच्यामध्ये दुसरं योग्य तिसरं योग्य दोन्ही योग्य, जास्त योग्य कोणतं आहे माझ्यामध्ये बरं अभिमान वाटेल. जर हा पर्याय नसता तिसरा तर मग म्हणलं असतं की मित्राचा अभिमान वाटेल, बरोबर. पण इथं काय म्हणले की पहिल्यांदा मी माझ्या मित्राप्रमाणे माझ्या हस्ताक्षरात देखील बदल करण्याचा सुधारण्याचा निश्चय केला, हे जास्त योग्य आहे. हे पण चुकीचं नाहीये, हे बरोबर दिलं. विद्यार्थी जास्त योग्य कोणतं पर्याय. साधं उदाहरण बरं असतं की आपल्या शाळेतला वर्गातला असेल किंवा घरचा कचरा, काय कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची. पहिल्यांदा दुसऱ्याच्या दारात टाकू, दुसरा रस्त्यावर टाकू, तिसरा गटारात टाकू आणि चौथा कचरा कोंडीत टाकू. योग्य कोणते, कचरा कोंडीत टाकू. आता पर्याय तेच दिले, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची पर्याय दिले, दुसऱ्याच्या दारात टाकू, रस्त्यावर टाकू, कचरा कुंडीत टाकू, कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकू. कचरा कुंडीपेक्षा कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकलं तर त्याचा कंपोस्ट खत होईल, आपल्याला त्याचा वापर करता येईल. किंवा पहिल्यांदा मी जाळून टाकेन, व कचरा कुंडी टाकणं जाळून टाकेल, मग दुसऱ्या दारात टाकणं, रस्त्यावर टाकणं, गटारात टाकण्यापेक्षा जाळून टाकणं योग्य. चौथं मी तिसऱ्याच्यामध्ये दिलं, व जाळून टाकू, कचरा कुंडीत टाकू. जाळून काय होईल, त्यांनी प्रदूषण होईल, म्हणजे त्यापेक्षा कचरा कुंडीत टाकलेलं योग्य. तिसऱ्या वेळी काय केलं, अजून बदल केला की कचऱ्याची विल्हेवाट दुसऱ्याच्या दारात टाकू, जाळून टाकू, कचरा कुंडीत टाकू, कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकू, कंपोस्ट खताचे योग्य. आणि पुन्हा मी अजून बदल केला की कचऱ्याची विल्हेवाट कशी लावा, गांडूळ खत करू, कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकू, कचरा कुंडीत टाकू आणि जाळून टाकू. मग आता इकडे योग्य कोणतं, सगळ्यात जास्त योग्य गांडूळ खत करू. ते तुमचं लगेच महिन्याभरात तयार होतं. कंपोस्ट खत तयार करायला खूप वेळ लागतो, म्हणजे पर्यायानुसार आपल्याला उत्तर बदलावं लागतं, असं फिक्स उत्तर ठेवून चालत नाही. चला पुढे प्रश्न. तुमच्या घरासमोर रस्त्यावर छोटासा खड्डा पडलाय, अशा वेळी तुम्ही काय करा, खड्ड्याकडे लक्ष देणार नाही, त्या खड्ड्याकडे बघत बसा, तो खड्डा बुजवून टाका, खड्डा आणखी मोठा करा. काय केलं पाहिजे, तो खड्डा बुजवून टाका. तुमच्या मायांवर थोडीशी माती घेतली, त्यात मी टाकला खड्डा, मग येणार जाणारे अचकत आहे. काही जण दाराच्या पुढे रस्त्यात खड्डा पाडतात, उलटा गाड्या जोरात जातात, खड्डा खांदतात. जे या ठिकाणी आपल्याला काय योग्य आहे, की आपल्या समाजाचा आपण देणं द्यायला लागतो. तर एका सांकेतिक भाषेत नारळ हा शब्द 234, नारळ हा शब्द 234 असा लिहिला. फणस 567, फणस हा शब्द 567 असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत सरळ हा शब्द कसा लिहिला जाईल. आता एक लक्षात घ्या, अक्षरांचा आणि अंकाचा क्रम सारखा आहे. आता एक कॉमन कोणतंही अक्षर नाही, याचा अर्थ नारळ न ला 2 आहे, र ला 3 आहे, ळ ला 4 आहे, फणस मध्ये फ ला 5 आहे, न ला 6 आहे, स ला 7 आहे. तर स ला काय म्हणले 7, र ला काय आहे 3, ळ ला काय आहे 4, तर काय येणार आहे
734 आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 1. 30 मीटर तारेचे 5 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी, आता एक दोरी आहे 30 मीटर लांबीची, 5 तुकडे केले म्हणजे कापावे लागणारे ती 4च राहतात, तेव्हा 5 आपल्याला ती दिलेली नाही. किंवा जर इथं म्हणलं असतं की 4 वेळा कापली तर किती तुकडे होते, म्हणजे किती प्रत्येक तुकड्याची लांबी, 4 वेळा कापल्यावर तुकडे 5. मी इथं आपल्याला सूत्र आहे, प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर, प्रत्येक तुकड्याची लांबी जर काढायची असेल तर इथं सूत्र आहे की दोरीची एकूण लांबी, दोरीची जी एकूण लांबी आहे त्याला तुकड्यांनी भागायचं, किती वेळा कापलं त्याने नाही, भागिले तुकड्यांची संख्या. काय करणार मुलं, किती वेळा कापलं त्यानेच भागला. इथं चूक घडते, इथं तिसरी तर आहे पेपर त्यात दिले नाहीये तसं. तुकडे एकूण लांबी किती आहे 30 मीटर आणि तुकडे किती आहेत 5. 5 वेळा कापली म्हणलं नाही, 5 समान तुकडे केले. 5 वेळा कापली म्हणलं असतं तर 6 तुकडे झाले असते, 6ने भागावं लागलं. मी तर 5 तुकडे म्हणून 5 एके 5, 5 + 30, प्रत्येक तुकड्याची लांबी किती येणार आहे 6 मीटर. पर्यायामध्ये 6 मीटर आहे. पुढे अजय हा विजयपेक्षा हुशार, याची रचना करायची. अजय हा विजयपेक्षा हुशार, म्हणजे अजय दाखवा, हा विजयपेक्षा हुशार दाखवा, म्हणजे विजय त्याच्यापेक्षा बारका. अजय हा विजयपेक्षा हुशार, म्हणजे विजयची जेवढी हुशार आहे त्यापेक्षा जादा हुशार आहे अजयची. पण सचिन इतका हुशार आहे. अजय हा विजयपेक्षा हुशार, पण सचिन इतका हुशार आहे, म्हणजे सचिन त्यापेक्षा जास्त हुशार आहे. सचिनपेक्षा अजय कमी हुशार. श्रीकांत सचिनपेक्षा हुशार, श्रीकांत हा सचिनपेक्षा हुशार आहे. मग विचारला जातो प्रश्न, ही सगळ्यात हुशार आहे, हुशार आहे तर सर्वात हुशार कोण, असा प्रश्न. हुशार आहे तर सर्वात याचा अर्थ कमी हुशार असं विचारलं तर सर्वात हुशार कोण येणार आहे? श्रीकांत. ओके, इथं थोडीशी दुरुस्ती करावी लागेल. प्रश्न क्रमांक 55. ओके, चला पुढे प्रश्न. अशी खूप मोठी चूक नाही, लक्षात येते. 56वा भाग खाली प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदामध्ये, तर प्रश्नचिन्हा जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय. 54ला 81, 54ला 81, तर 64ला प्रश्नाची. आता ही 81 म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे इथं काय संबंध जोडायला, व यातला फरक पाहिला 27, 54 27, मी इथं 27 ऍड केले तर 91. आहे का पर्याय 91? नाही, म्हणजे आपलं उत्तर चुकतं. मी इथं काय संबंध जोडता येईल, तर या 5 आणि 54 मधल्या अंकाची बेरीज येते 9, आणि या 9चा वर्ग 21. 64 मधल्या अंकाची बेरीज किती येते 6 × 4 10, 10चा वर्ग 100. आहे का पर्यायामध्ये? ते पण नाही. इथं आपल्याला पहा, इथं आपला प्रश्न पहा, आपण गल्लत केली. 64ला काही नाही, प्रश्नचिन्हाला 64 आहे, म्हणजे इथं आपल्याला मांडणी करताना आपली चूक झालेली आहे. आता मांडणी करताना काय झाली चूक पहा, कुठे झाली चूक समजून घ्या. इथे आपली चूक झाली, इथं प्रश्नचिन्हाला 64, म्हणजे इथं 5 + 4 9, 9चा वर्ग 81. इथं 64 कशाचा वर्ग येतो 8चा वर्ग 64. या ठिकाणी जी संख्या आहे या संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. कोणत्या प्रकारच्या संख्येतील अंकाची बेरीज येते 8? 26. 26 मधल्या अंकाची बेरीज किती 2 आणि 6 याची बेरीज 8 येते, मग 8चा वर्ग 64. म्हणजे अशा पद्धतीने विचार करावा लागतो. इथं 9 येते, इथे 7 येते, इथे 7 येते. पहा पुढे माणूस घर, काय समज माणूस घर घोडा प्रश्नचिन्ह. माणूस कुठे राहतो घरामध्ये, घोडा कुठे राहतो अंबारखाना, तबेला, गुहा. घोडा राहतो तबेल्यामध्ये, अंबारखानामध्ये हत्ती राहतो, गोठ्यामध्ये गाय राहते, गुहेमध्ये सिंह राहतो. पुढे 58वा प्रश्न. 24ला 8, 24ला 8, तर
52ला प्रश्न. व्यवस्थित लक्ष द्या प्रश्नाचं. मागाच्यात आपली गल्लत होईल. काय 8ची तिप्पट 24. कोणत्या संख्येची तिप्पट आहे 52? कोणत्या संख्येची तिप्पट नाही, जे संबंध चुकतोय. यांचा गुणाकार केला तर 4 दुनी 8. यांचा गुणाकार केला तर 5 दुनी 10 आहे का पर्यायामध्ये? आहे. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, हे दोन गोल वेगळे वेगळे आहेत. हे असे चित्त होईल. त्या आकृती तयार. हे दोन त्रिकोण वेगळे वेगळे जोडले तर कशी आकृती तयार होईल? पर्याय क्रमांक 4 यासारखी आकृती तयार. नलिनी, कामिनी, मोहिनी आणि मालती कॅरम खेळायला बसले. नलिनीच्या डावीकडे व कामिनीच्या उजवीकडे मालती बसली असून कामिनीच्या डावीकडे मोहिनी बसली आहे. तर मालतीच्या समोर कोण बसले? आता कॅरमचं चित्र काढा. या ठिकाणी चौगिरणी, याचा बिडू इथं बसलेला असतो, याचा बिडू या ठिकाणी बसलेला असतो. आता काय म्हणते तशी रचना? नलिनीच्या डावीकडे, नलिनीच्या डावीकडे म्हणजे नलिनी इथे दाखवू आपण. नलिनी, नलिनीच्या डावीकडे डावा हात कोणता हो? हा उजवा. हा डावा. आपली उजवी ती उजवी, डावी ती डावी. मी काय म्हणले? नलिनी, नलिनीच्या डावीकडे, नलिनीच्या डावीकडे आणि कामिनीच्या उजवीकडे मालती बसते. नलिनीच्या डावीकडे मालती आणि कामिनीच्या उजवीकडे, जिथं कामिनी आहे, कामिनीच्या उजवीकडे. तर तुम्हाला कसं काय उजवीकडे झालं? ती इकडे तोंड करून बसली हो. ही नलिनी इकडे तोंड करून होती म्हणून आपण काय म्हणलं? हा उजवा आहे, हा डावा. आता इकडे तोंड करून म्हटल्यानंतर हा उजवा आहे. कामिनीच्या उजवीकडे मालती आणि चौथी कोण राहिली? चौथी राहिलेली आहे नलिनी, कामिनी, मोहिनी. मोहिनी राहिली. या ठिकाणी येणार आहे मोहिनी. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? मालतीच्या समोर कोण? मालतीच्या समोर कोण बसलेले आहे? मोहिनी. पर्याय क्रमांक 3. गटाशी जुळणारे पद पहा. चौकोन आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण दिला. म्हणजे काय? इथे 4 रेषा आहेत, इथे 3 आहे. 4 आहेत, 3 आहे. पुन्हा काय? पंचकोन. बाहेर आतमध्ये चौकोन म्हणजे 4 रेषा. इथे षटकोन आहे, 6 रेषा. आतमध्ये पंचकोन आहे. म्हणजे काय होतंय? बाहेरच्या आकृतीपेक्षा एक रेषा आतल्या आकृतीला कमी आहे. मग अशी पर्यायामध्ये बघायचं. पहिला पर्याय काय? बाहेर त्रिकोण आहे, आतमध्ये चौकोन आहे. चालेल का? आतमध्ये 2च पाहिजे. 3 आहे बाहेर त्रिकोण, आतमध्ये 2 रेषेचा कोण असायला पाहिजे. दुसरं काय आहे? चौकोन 4 रेषेची, बाहेर आतमध्ये पंचकोन. काय पाहिजे? चौकोनाच्या आत त्रिकोण पाहिजे होता. तिसऱ्या आकृतीमध्ये काय? चौकोन आहे बाहेर आणि आतमध्ये त्रिकोण आहे. ही एक रेषा कमी झाली. पुढे काय? पंचकोन आहे आणि बाहेर आतमध्ये एकही रेषा नाही. म्हणजे हा सगळा सर्कल आहे. याला किती बाजू? एकच वक्र रेषा. उत्तर कोणतं येईल? बाहेरच्या आकृतीपेक्षा एक रेषा आतल्या आकृतीला कमी. पण पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार आहे. पुढे बघा, खाली प्रश्नात गटाशी जुळणारे पद पहा. 4, 9, 25. काय संख्या बघितल्या लगेच लक्षात आलं पाहिजे. कसली संख्या आहे? हा 2चा वर्ग आहे, इथे 5चा वर्ग आहे, इथे 3चा वर्ग आहे. आता काय येणार आहे? वर्ग संख्या असते. वर्ग संख्या पर्याय कोणती आहे? वर्ग संख्या फक्त 1 आहे. तो कशाचा वर्ग आहे? 1चा वर्ग. म्हणजे इथं काय? 1चा वर्ग 1 तर 1. पुढे पहा, खाली प्रश्न गटाशी जुळणारे पद. रवी, भास्कर, दिनकर हे सगळे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. सूर्याला रवी, भास्कर, दिनकर, वासरमणी, सूर्य हे सगळे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. गटाशी जुळणारे पद 49, 175, 11, 154. मी इथं कोणता बसेल? आता यांचा संबंध काय? तर पहा, इथं वर्ग संख्या आहे, इथं वर्ग संख्या आहे का कुठली? नाही. इथं 11 ने भाग झालेला आहे का? तसंही नाही. इथे काय संबंध जोडता येईल? घनसंख्याचा 5×9=10. याची बेरीज केली तर काय? ते बेरीज 9×4 13, 7×5 12 13, 2, 5×9=10. बेरजेचंही जमत नाही. समविषम पाहिलं तर
ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, ही सम आहे. ही सम विषम पण जुळत नाही. कसल्या संख्या येत 224. काय संबंध कोणता एक याचा वर्ग नाही. हा एखादा प्रश्न सहज लवकर लक्षात येत नाही, परंतु पुन्हा क्लिक होतो. असंही होतं. वर्ग संख्या पण तिथे येत नाहीये. 5चा कोणत्या पट्टीमध्ये भाग जाणाऱ्या संख्या म्हटलं तरी कोणत्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या नाहीये. 224 5चा एकामध्ये नाही. चला पुढे आपल्या लक्षात आल्यानंतर तिथे सांगू. चला पुढील प्रश्न पहा. एका प्रश्नात गटाशी जोडणारे पद. आता या ठिकाणी पहा आकृती, पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत काय बदल झाला एवढा समजून घ्या. पहिल्या आकृतीत इथनं रेषा निघाली, म्हणजे या बाजूवरून रेषा निघाली. पहिल्या याच्यावर 2 रेषा निघालेत इथनं खानदाशाने. दुसऱ्या आकृतीमध्ये इथनं निघाले, म्हणजे या बाजूवरून निघाले. दुसऱ्या म्हणजे कसं फिरते ते घड्याळाच्या दिशेने. तिसऱ्या आकृतीमध्ये इथने निघालेत रेषा अशा, म्हणजे इथं. चौथ्या आकृतीत कुठनं निघणार आहे, या ठिकाणावर रेषा निघणार अशा. म्हणजे इकडून एक रेष निघणार, इकडून एक रेष. या बाजूने दिसणाऱ्या रेषा कोणत्या पर्यायामध्ये आहे, पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात आहे, चौथ्यात नाही. चौथा कट झाला, म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यात बरोबर. मग आता या रेषांमध्ये काय फरक समजून घ्या. या रेषा काय होतात, क्रॉस होतात. या ठिकाणी क्रॉस झाल्याने पहिला पर्याय कट झाला. राहिला दुसरा, तिसरा. फरक काय, रेषांचा आकार. कुठलंही उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे पहा अक्षर माहिती. खालील कोणत्या पर्यायातील अक्षराने एका पाळीव प्राण्याचं नाव तयार होईल. आता इथे ABCD पाहिजे आपल्या पुस्तकात, आपल्या पेपरमध्ये छापलेली असते. ABCD EFGHIJKLMNO. मोजता येण्यासाठी मी वेगळा कलर वापरतोय. PQRSTUVWXY. काय पहिला पर्याय पहा. पहिला पर्याय दिला 20 9 7 5 15. वापरा बरोबर. 20 नंबरचं काय 5 10 15. 20 नंबरचा T. 9 नंबरचं 5 10 म्हणजे I. 7 नंबरचं 5 6 7 G. 5 नंबरचं E. 15 नंबरचं 5 10 15 नंबरचा O. TIGEO आहे का कोणत्या प्राण्याचं नाव. TIGER पाहिजे. 15 नंबरला तो किती नंबरला आहे 18 नंबरला. मी तर 18 असतं तर जमलं असतं. दुसरा काय पर्याय दिलाय 3 1 16. 3 1 16. 3 नंबरचा काय आहे C. 1 नंबरचा A. 16 नंबर 5 10 15. 16चं P. कॅट आहे का प्राणी नाहीये. तिसरा पर्याय घ्या 4 15 7. 4 15 7. 4 नंबरचा D. 15 नंबरचा 5 10 15 नंबरचा O. 7 नंबरचा G. DOG डॉग आहे का प्राण्याचं नाव आहे. तरी चौथा चेक करा. चौथा पर्याय 13 14. 13 नंबरचा काय M. 1 नंबरचा A. 14 नंबरचा M. हे काय मॅन. हे देखील प्राण्याचं नाव आहे. मग इथं काय प्रश्न बघितला नुसतं प्राण्याचं. एका पाळीव प्राण्याचं पेट ॲनिमल कोणता आहे डॉगी. मॅन काय पेट ॲनिमल नाही. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 दिलाय. चुकलेलं आहे तिथं आपल्याला. 4 15 7. 4 नंबर D. 15 नंबर O. 7 नंबरचा G. बरोबर आहे. इथं आपल्याला उत्तर बदलावं लागेल. पर्याय क्रमांक 3 घ्यावं लागेल. मॅन काय पाळीव प्राणी नाही. त्यामुळे इथं माणूस पाळीव प्राणी आहे का. पुढे पूर्वच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे हे पहा. या पद्धतीच्या आकृत्या या विशिष्ट टेक्निकने सोडवाव्या लागतात. हे आपल्याला जे शिकवलेलं टेक्निक तेच वापरायचं. तर क्लुप्ती वापरत बसायची नाही. का वापरत बसायची नाही पहा. इथं एका ठिकाणी जुळलेलं नाही. अंतर सोडू नये.
हे पहा, आता एक प्रत्येक आकाराला नंबर द्या. 1 2 3 4 5 6. सिंगल डिजिटचे 6 डिजिट पर्यंत बघावं जावं लागणार आहे आपल्याला. सिंगल डिजिटचे त्रिकोण 1 नंबरचा त्रिकोण आहे, 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा त्रिकोण आहे, 4 नंबरचा आहे, 5 आहे, 6 आहे. किती झाली? 6. दुसरा 2 डिजिट, दोघांपासून त्रिकोण कुठे कुठे तयार होतात? 1 आणि 2 चा 12 नंबरचा त्रिकोण आहे, 2 आणि 3 चा 23 नंबर त्रिकोण आहे, 34 नंबर त्रिकोण आहे, 5 आणि 6 56 नंबर एक त्रिकोण. वरचा कुठला 1 आणि 5 जोडून होतो का? 2 आणि 5 होतो का? नाही. एकूण किती झाले? 4. चला 3 डिजिट, तिघा जणांचे त्रिकोण 1 2 3 चा जमतो, 2 3 4 चा जमतो. अजून या दोघांचा जीव कुठला जमतो का? तर हे एका रेषेत असले तर मग जमलं असतं. इथं 2च होत आहे. 4 डिजिट, चौघांचा 1 2 3 4 याचा बनतोय. असं जमेल का? 1 2 5 6 एका रेषेत आहे का हे? तर 1 2 5 6 चा जमणार नाही. 4 डिजिटचा एवढा एकच बनेल. 5 डिजिटचा कोणताही बनत नाही, 6 डिजिटचा कोणता बनत नाही. इथं 6 4 2 12 आणि 13 होती. पर्याय क्रमांक 4. हे जर एका रेषेत असते ना तर वाढले असते बरं का. पुढे पहा, संभाजीचा मामा भरत याला 3 बहिणी व 2 भाऊ आहेत. ते संभाजीला मावशी. पहा, संभाजी मुलगा आहे, चौकोन काढला, हा संभाजी. या संभाजीला चा मामा, मामा म्हणजे कोण रे? आईचा भाऊ, हे बहीण भाऊ आहे. संभाजीचा मामा, हा संभाजीचा मामा, याचं नाव आहे भरत. या भरतला 3 बहिणी आहेत. ही एक, ही दुसरी आणि तिसरी. या तिघी जणी स्त्रियांमध्ये गोल काढतात. आणि 2 भाऊ आहेत. या भरतला 2 भाऊ आहेत. हा एक भाऊ आणि हा एक भाऊ. मग आपल्याला विचारले संभाजीला मावशी. या संभाजीला मावशी या 2च आहे. ही आई आहे, ही मावशी नाही. ही संभाजीची आई आहे. संभाजीला मावशी किती? 2च मावशी. संभाजीला मावशी किती? 2च मावशी. ही आई. संभाजीला मामा किती? 1 2 3. भरत एक, दुसरे 2 भाऊ. हे दोन्ही पण सांगता आलं पाहिजे. प्रदीपचे वय संदीप पेक्षा 4 वर्षांनी कमी असून दोघांच्या 2 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 32 आहे. पहा, इतर मुलं आहेत प्रदीप आणि संदीप. ते प्रश्न समजुतीचा आहे. प्रदीप आणि संदीप असे दोघे जणी भाऊ भाऊ आहेत. काय झालं? दोघांच्या मध्ये फरक 4 वर्ष. 2 वर्षांतर त्यांच्या वयाची बेरीज 32. 2 वर्षानंतर त्यांची बेरीज किती येते? दोघांची बेरीज 32 येते. आज किती येईल बेरीज? आज हाही 2 वर्षांनी कमी होणार, हाही 2 वर्षांनी कमी होणार. मी दोघांचीही 2 वर्ष कमी केली. याचं वजा 2 केले, याचं वजा 2 केले. जे एकूण किती होणार? 4 वर्ष कमी होणार. उत्तर किती येणार आहे? आज दोघांची बेरीज 28. आणि जेव्हा 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज आणि फरक दिलेला असतो तेव्हा बेरीज अधिक फरक किती झाला? 4 वर्ष भागिले 2 केलं मोठ्या व्यक्तीचं वय येतं. 28 अधिक 4 32 भागिले 2 केलं तर उत्तर काय येणार आहे? 16 वर्षाचा मोठा. कोण आहे मोठा याच्यामध्ये? प्रदीपची वय संदीपपेक्षा 4 वर्षांनी कमी, म्हणजे मोठा कोण आहे? संदीप. हा किती वर्षाचा येणार आहे? 16 वर्षाचा. आणि प्रदीप 28 मधनं 16 गेले 12 वर्षाचा. असं जरी नसतं काढलं तरी 2 संख्यांची बेरीज वजा फरक भागिले 2. 28 मधनं 4 गेले, 24 भागिले 2 केलं तर उत्तर काय येणार? 14 वर्ष. 12 वर्ष. 24 मधनं 24 भागिले 2 केलं तर उत्तर 12 वर्षाचा प्रदीप. असंही काढू शकतो तुम्ही. इथं केलं असतं 32 अधिक फरक 4, 32 अधिक 4 36 भागिले 2 केलं असतं तर 18 वर्षाचा हा आला असता संदीप मोठा. आणि हा 32 वजा 4 केला असता, 28 भागिले 2 केला असतं तर 14 वर्षाचा. हे कधी? 2 वर्षानंतर. 2 वर्षाचा हा 14चा 18चा. आज
त्यातनं 2 14तनं 2 गेले 12 येते आणि 18तनं 2 गेले 16 येते. असंही काढलं असतं तरी चाललं असतं. तर प्रदीपच्या आजचे वय किती 12. एवढा अवघड प्रश्न देखील एखादा येतो. तर पुढील प्रश्न पहा. 1 ला 11 म्हटलं, 2 ला 22 म्हटलं, 3 ला 33 म्हटलं. काय झालं हो? तोच अंक पुन्हा वापरला. मग 3 + 5 - 3, 3 + 5 - 3 बरोबर किती? 3 ला काय म्हणणार 33. 5 ला दिलं नाही मग काय करायचं? 5 ला 55, 3 ला 33, + 55 + 3 88 - 33. उत्तर काय येणार आहे 55. उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे बाग खाली प्रश्नचिन्हाच्या जागी आता हुशार बघा काय की +3 - 3 कॅन्सल नंतर उत्तर 5 होतं. 5 आणि 3 8, 8 मध्ये 3 गेले 5 ला काय मिळते? हे करत असल्याचे तो काय करेल डायरेक्ट 3 आणि 5 8, 8 मध्ये 3 गेले 5 ला काय मिळते? खाली द्या म्हणजे ते लक्षात येतात. काय भरलेला गोल, त्रिकोण आणि फूल आहे. दुसऱ्या आकृतीत काय झालं? त्रिकोण काय नाही चौकोन काढली रेषे दुसऱ्याच्या मध्ये काय त्रिकोण फूल आहे. त्रिकोण फूल भरलेला गोल आणि काय तिसऱ्या आकृतीमध्ये काय फूल भरलेला गोल त्रिकोण आणि आडवी पर्यंत मोकळी जागा सांगतो. आणि 5व्या ठिकाणी काय त्रिकोण फूल वजा आणि इथं त्रिकोण. काय झालं बदल? नाही तो पर्याय त्रिकोण फूल भरलेला गोल इथे मोकळी जागा आहे. त्रिकोण फूल भरलेला गोल आणि आडवी. काय झालं पहिल्यांदा दुसऱ्या बदल? सगळं नाही बघा एकच बघायचं. एक सगळं बघितलं मग सगळ्या गोंधळ. दुसरं चिन्ह आहे ते 1 नंबरला, दुसरं चिन्ह आहे ते 1 नंबरला, दुसरं चिन्ह येणार 1 नंबरला. दुसरं चिन्ह 1 नंबरला काय आहे? भरलेला गोल. ते भरलेला ओके. नंतर काय झालं? 3 नंबरचा आहे ते 2 नंबरला, 3 नंबरचा आहे ते 2 नंबरला, 3 नंबरचा आहे ते 2 नंबरला इथं. नंतर काय झालं? 1 नंबरचा आहे ते कुठं गेले? 3 नंबर. 1 नंबरचा आहे ते 3 नंबर. 1 नंबरचं 3 नंबरला इथं आणि शेवटला सगळीकडं वाजायचं चिन्ह. मग हा कोण पुढे जुळतो का पहा? 1 नंबर 2 नंबरचे 1 नंबरला, 2 नंबरचे 1 नंबरला, 2 नंबरचे 1 नंबरला, 2 नंबरचे 1 नंबरला जुळतो. 3 नंबरचं 2 नंबरला, 3 नंबरचं 2 नंबरला, 3 नंबरचं 2 नंबरला, 3 नंबरचं 2 नंबरला जुळतो. 1 नंबरचं 3 नंबरला, 1 नंबरचं 3 नंबरला, 1 नंबरचं 3 नंबरला, 1 नंबरचं 3 नंबरला जुळतो. शेवटला येईल म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? भरलेला गोल त्रिकोण फूल वजा. भरलेला गोल त्रिकोण, भरलेला गोल त्रिकोण फूल वजा. पर्याय क्रमांक 2. पहा अशा पद्धतीने विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. 72वा प्रश्न पहा. 45 50 55 प्रश्नचिन्ह आणि ते 65. काय हो यातला फरक? 5 आले. फरक 5 आले. फरक 5चा म्हणजे 45 आणि 5 50, 50 आणि 5 55, 55 5 60, 60 आणि 5 65. म्हणजे तिथं काय येणार आहे? 60. पर्याय क्रमांक 2. पुढे सोबतच्या आकृतीत कोणांची संख्या किती? पहा या आकृतीमध्ये जी आकृती आहे या आकृतीमध्ये कोणांची संख्या विचारली. लघु कोण वगैरे असं काही विचारले नाही. नंबर घ्या 1 2 3. सिंगल डिजिटचे एका नंबरने तयार होणारे कोण कोणता आहे? 1 नंबरचा आहे, 2 आहे, 3 आहे. किती झाले? 3. 2 डिजिटचे पहा दोघांचे 1 आणि 2चा बनतोय 12 नंबरचा, 2 आणि 3चा 23चा बनतोय 2
आणि 3 डिजिटचे तिघांचा मिळून 1 2 3 1 2 3 म्हणजे किती झाला 1 3 आणि 5 आणि 6. उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3 6. पुढे एका शाळेमध्ये 169 विद्यार्थी असून कवायतीसाठी त्यांच्या आडव्या व उभ्या रांगेतील विद्यार्थी संख्या सारखीच येईल अशा पद्धतीने रचना करायची असते. एका रांगेत किती मुलं उभी करायला म्हणजे पहा अशा जर 2 मुलांच्या 2च रांगा होती म्हणजे किती झाली 4 मुलं. 3 मुलांच्या केल्या तर 3 रांगा होती म्हणजे किती झाली मुलं 9 म्हणजे 4 2 मुलांच्या 3 मुलांच्या केल्या तर 9. 4 मुलांच्या 4 रांगा केल्या तर किती झाली मुलं 16 म्हणजे कसले येते. 5 मुलांच्या केल्या तर 5 5 होती किती झाली मुलं 25 म्हणजे कसली येते संख्या वर्ग. मग ही 169 ही पण वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे याचं वर्गमूळ काढावं लागेल किती 13. 13 मुलांच्या 13 रांगा उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीमध्ये चौरस किती आहे चौरस विचारलेले पहा. या ठिकाणी चौकोन काढणं वेगळी आहे आणि चौरस काढण्यासाठी वेगळी पद्धत आहे हे समजून. चौरस कशा म्हणतात ज्या आकृतीच्या 4ही बाजू सारख्या असतात 4ही कोण काटकोन असतात त्याला चौरस. आता इथे पहा 2 पद्धत शिकवे तुम्हाला. एक पहिली पद्धत आहे कृतीची 1 2 3 नंबर द्या आडवी नंबर द्या 1 2 3. इथे शेवटचा आडव्या आकृतीचा शेवटचा अंक 3 आहे उभ्या आकृतीला 3 आहे यांचा गुणाकार करा 3 गुणिले 3 9. या लाईन मधला आडवा 2 आहे उभ्या लाईन मधला आडवा 2 आहे 2 गुणिले 2 4 आणि आडव्या लाईन मधला 1 आहे उभ्या लाईन मधले 1 गुणिले 1 उत्तर 1 माझे 9 10 14 चौरस तयार होतात. ही एक पद्धत आहे. या पद्धतीने ही क्लुप्ती दिली. आता आपली बेसिक पद्धत आहे की पद्धत आहे उत्तर 14 येते लक्षात ठेवा. ओके आता दुसरी पद्धत. आता हे मला तिथं हे खोडावं लागेल. आता हे खोडलं तर छोटस पाहिजे इथे जर ओके हे सगळं ते जाते. आपली पद्धत आहे की 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रत्येक आकाराला नंबर देतात. सिंगल डिजिटचे बरोबर चौरस किती तयार होतात. चौकोन नाही विचारायचे चौरस विचारायचे. सिंगल डिजिटचा 1 नंबर आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे 7 आहे 8 आहे 9 आहे अशी किती झाली 9 चौरस तयार होतात. आता दोघांचा याला चौरस म्हणतात का याला म्हणतात आहे. दोघांचा चौरस पडेल. चौरस कुठे पडेल चौघांचा म्हणजे 4 डिजिट. चौघांचा कोणाचा बनेल 1 2 4 5 1 2 4 5 चा बनेल. नंतर 2 3 5 6 चा बनेल 2 3 5 6 चा बनेल. 4 5 7 8 चा बनेल 4 5 7 8 5 6 8 9 5 6 8 9 किती झाले 4. 5 जणांचा बनत नाही चौरस 6 जणांचा नाही 7 जणांचा नाही 8 जणांचा नाही 9 जणांचा बनतो 9 जणांचा आहे 1 2 3 1 4 5 6 7 8 9 या सगळ्याचा 1 2 3 4 5 6 7 8 9 या सगळ्याचा 1 बनतो असे 9 10 4 14